सध्या राजकीय वातावरण चांगलंच गरम झाल्याचं पाहायला मिळत आहे। विविध शेतकरी संघटनांसह शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत। कारण कांद्याच्या दरात मोठी घसरण झालेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे। दरम्यान लासलगाव बाजार समिती शेतकऱ्यांकडून कांदा लिलाव बंद पाडण्यात आले आहेत। दुसरीकडे NCCF कडून कांदा खरेदी सुरू असल्याचा दावा सरकारकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात कांदा खरेदी होत नसल्याची शेतकऱ्यांकडून ओरड आहे। लासलगाव बाजार समितीत शेतकरी आक्रमक झालेले आहे। शेतकऱ्यांकडून लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद पाडण्यात आलेले आहेत। निर्यात बंदीवरून कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झालेले आहेत, तर कांद्याला चांगला हमीभाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। सरकारनं तातडीनं कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। तसेच शेतकऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली आहे। लासलगाव बाजार समितीत सध्या कांद्याला सरासरी 2100 रुपयांचा दर मिळत आहे, तर कमीत कमी 800 तर जास्तीत जास्त 2304 रुपयांचा भाव मिळत आहे। कांदा निर्यात बंदी उठवावी यासाठी बाजार समितीत शेतकऱ्यांनी आमरण उपोषण देखील सुरू केलेलं आहे। NCCF कडून कांदा खरेदी सुरू नाही। केंद्र सरकारनं कांद्यावर निर्यात बंदी केल्यानंतर कांद्याचे भाव सतत कोसळत असल्याने मनमाड येथील शेतकरी संतप्त झालेले आहेत। कांद्याच्या दरात सुरू असलेली घसरण सुरूच आहे। दुसरीकडे NCCF कडून कांदा खरेदी सुरू असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे। प्रत्यक्षात मात्र कांदा खरेदी होत नसल्याची ओरड शेतकऱ्यांनी केली आहे। सोलापूर बाजार समितीत केवळ 600 ट्रक कांदा लिलावासाठी सोडला जाणार। सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी कांदा लिलावामध्ये गोंधळ होता। या गोंधळानंतर आज पुन्हा बाजार सुरू झालेला आहे। कांद्याच्या लिलावासाठी बाजार समितीनं नवीन नियम केलेले आहेत। बाजारात आला केवळ 600 ट्रक कांदा लिलावासाठी सोडला जाणार आहे। उर्वरित कांदा गाड्यांना दुसऱ्या दिवशीच्या लिलावासाठी टोकन नंबर देऊन पार्किंगमध्ये थांबवले जाणार आहे। बाजारात लिलाव झालेला कांदा बाहेर पडल्याशिवाय बाहेरील गाड्या आतमध्ये सोडल्या जाणार नाहीत। बाजार समितीच्या नवीन नियमामुळे बाजारात आज कोणताही गोंधळ नाही। शिस्तबद्ध पद्धतीने बाजारात लिलाव सुरू आहेत। कांद्याचे दर देखील स्थिर आहेत। आज कांद्याला साधारण 1800 ते 2200 रुपये दर मिळत आहे।